हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता माझ्या क्लायंटचे हेअर्स खूप जास्त ड्राय, फ्रीझी आणि वेव्ही होते. मी क्लायंटचं प्रॉपर कन्सल्टेशन करून घेतलं. क्लायंटला कलरही करायचा होता. सो मी त्यांना ग्लोबल हेअर कलर प्लस बुटॉक्स ट्रीटमेंट सजेस्ट केली. त्यानंतरून 3 नंबरचा शेड घेतला आणि तो बाउलमध्ये प्रॉपर मिक्स करून घेतला आणि फर्स्ट ऑल ओव्हर मी रूट टचअप करून घेतले. रूट टचअप झाल्यानंतरून सेक्शन बाय सेक्शन मी ग्लोबल हेअर कलरला स्टार्ट केले. कलर प्रॉपर मल्सिफाय करून घेतला आणि ऑल ओव्हर हेअरला ग्लोबल हेअर कलर कंप्लीट केले. वेटिंग पिरियड होता 30 मिनिट्स. 30 मिनिट्स नंतरून मी ट्रीटमेंटच्या शॅम्पूनी हेअर वॉश करून घेतला. हेअर वॉश झाल्यानंतरून मीडियम हीटवर 80% हेअर ड्राय करून घेतले. ड्राय झाल्यानंतरून मी फ्लोरा ॲक्टिव्हच्या ब्रँड घेतली ब्लूटॉक्स ट्रीटमेंट. ती बाउलमध्ये काढून घेतली आणि ती प्रॉपर मिक्स करून घेतली. सेक्शन बाय सेक्शन मी ऑल ओव्हर हेअरला ॲप्लिकेशन करून घेतले. ॲप्लिकेशन झाल्यानंतरून क्लीन रॅपने हेअर रॅप करून घेतले. रॅप झाल्यानंतरून वेटिंग पिरियड होता 60 मिनिट्स. 60 मिनिट्स नंतरून मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि 30 to 40% प्रोडक्ट रिन्स आउट करून घेतले. प्रोडक्ट रिन्स आउट झाल्यानंतरून मीडियम हीटवरच हेअर स्ट्रेट ब्लो ड्राय करून घेतला. आणि गाईज तुम्ही बघू शकता बॅक टू बॅक खूप सलॉनमध्ये क्लायंट्स चालू होते. अंकिता आणि मी आम्ही दोघांनी मिळून स्ट्रेट ब्लो ड्राय कंप्लीट केले आणि आयनिंगला स्टार्ट केले. फाईन सेक्शन घेऊन आयनिंग स्टार्ट केले आणि त्यानंतरून आम्हाला जॉईन झाला अजय आणि मी आम्ही दोघांनी मिळून आयनिंग कंप्लीट केले. त्यानंतरून 10 मिनिट्स वेट नंतरून हेअर वॉश घेतला आणि मास्क ॲप्लिकेशन केले. 10 मिनिट्स मास्क लावले आणि हेअर ड्राय करताच लाईट गेली. सो रात्रीचे 9:30 वाजले होते. क्लायंटला खूप उशीर होत होता. आम्ही थोडीशी मस्ती केली आणि लाईट आली आणि बॅक टू वर्क आम्ही 100% हेअर ड्राय करून घेतले. हेअर ड्राय झाल्यानंतरून थोडे हेअर ट्रिम केले. ट्रिम केल्यानंतर गाईज तुम्ही बघू शकता वाव, हेअरला खूप चांगली शाईन आलेली आहे, सिल्की झालेले आहेत. सो तुम्हाला हा रिझल्ट कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला अशी ट्रीटमेंट करायची असेल, हेअर शाईन करायचे असेल तर सलॉनला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच.